नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या शैक्षणिक यूट्यूब चॅनल मुरली स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज एक जगप्रसिद्ध सुप्रसिद्ध अशा वैज्ञानिकाची म्हणजे सायंटिस्टची माहिती तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचवणार आहात. तर ज्यांनी या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वात आधी या सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार. आणि बेल बटनला सुद्धा दाबा. त्यानंतर सर्व मित्रांना सुद्धा शेअर करा, त्यांना सुद्धा या माहितीची नक्कीच आपल्या जीवनात उपयोग होतील. तर मित्रांनो, सुरुवात करूया अल्बर्ट आइन्स्टाईन या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाची माहिती. अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्म 14 मार्च 1879 साली झाला. हे जर्मनीत जन्मलेले एक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. आइन्स्टाईन हे सापेक्षतेचा सिद्धांत विकसित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. क्वांटम मेकॅनिक्स सिद्धांताच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सापेक्षता आणि क्वांटम मेकॅनिक्स हे आधुनिक भौतिकशास्त्राचे दोन आधारस्तंभ आहेत. त्यांचे सूत्र E बरोबर mc आणि त्याचा वर्ग, जे सापेक्षता सिद्धांतातून तयार झाले. हे जगातील सर्वात प्रसिद्ध समीकरण म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कार्याचा प्रभाव विज्ञानाच्या तत्त्वज्ञानावर देखील पडला. 1921 चा नोबेल पुरस्कार त्यांना प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धांतासाठी आणि त्यांच्या सैद्धांतिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी देऊन त्यांचा सन्मान केला गेला. त्यांच्या अनेक महान बौद्धिक कामगिऱ्या आणि त्यांची विलक्षण कल्पनाशक्ती यामुळे अलौकिक बुद्धिमत्ता या अर्थाने आइन्स्टाईन हा शब्द वापरला जाऊ लागला. आइन्स्टाईन यांचा जन्म जर्मन साम्राज्यात झाला होता, पण पुढच्या वर्षी त्याचे जर्मन नागरिकत्व वुर्टेंबर्ग राज्याचा विषय म्हणून सोडून 1895 मध्ये ते स्वित्झर्लंडला गेले. 1897 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी झुरिचमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र शिकविण्याच्या डिप्लोमा प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला. तसेच 1900 मध्ये पदवी प्राप्त केली. 1901 मध्ये त्यांनी स्विस नागरिकत्व प्राप्त केले, जे त्यांनी आयुष्यभर ठेवले. आणि 1903 मध्ये त्यांनी बर्न येथील स्विस पेटंट ऑफिसमध्ये कायमस्वरूपी पद मिळवले. 1905 मध्ये त्यांना झुरिच विद्यापीठाने PhD दिली. 1914 मध्ये आइन्स्टाईन प्रुशियन अकादमी ऑफ सायन्सेस आणि बर्लिनच्या हॅम्बोल्ट विद्यापीठात सामील होण्यासाठी बर्लिनला गेले. 1917 मध्ये आइन्स्टाईन भौतिकशास्त्रासाठी कैसर विल्हेल्म इन्स्टिट्यूटचे संचालक बनले. तसेच ते पुन्हा जर्मन नागरिक बनले. 1933 मध्ये आइन्स्टाईन अमेरिकेला गेले असताना ॲडॉल्फ हिटलर जर्मनीमध्ये सत्तेवर आला. ज्यू वंशाच्या आइन्स्टाईनने नाझी सरकारच्या धोरणांवर आक्षेप घेतला आणि ते अमेरिकेत स्थायिक होऊन 1940 ला अमेरिकन नागरिक झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वसंध्येला त्यांनी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांना संभाव्य जर्मन अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत इशारा देणारे पत्र पाठवले आणि अमेरिकेनेही असेच संशोधन सुरू करण्याची शिफारस केली. आइन्स्टाईननी मित्र राष्ट्रांना पाठिंबा दिला, परंतु अण्वस्त्रांच्या कल्पनेचा निषेध केला. अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्म जर्मनी देशातील वुर्टेंबर्गमधील उलम या गावामध्ये झाला. उलम स्टटगार्टपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे. त्यांचे वडील हर्मन आइन्स्टाईन हे आधी एक विक्रेता होते आणि त्यांनी नंतर
विद्युत रासायनिक पदार्थांची निगडीत कारखाना काढला. अल्बर्टच्या आईचे नाव पौलिन होते आणि त्या गृहिणी होत्या. ते एक ज्यू कुटुंबात होते. अल्बर्ट तेथील एका कॅथलिक प्राथमिक शाळेत शिकले आणि त्यांच्या आईच्या आग्रहामुळे त्यांनी व्हायोलिन या तंतुवाद्याचे काही धडे घेतले. वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा लिओपोल्ड व्यायामशाळेत, सध्या आइन्स्टाईन व्यायामशाळा असं नाव आहे, तिथं प्रवेश घेतला. तेथे त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. त्यापुढील 7 वर्षानंतर त्यांनी जर्मनी सोडली. त्यांच्या पहिल्या शाळेत त्यांच्या भाषणाच्या अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं. अनेक प्रसिद्ध दाव्यांच्या अगदी उलट प्रतिपादन केले. ते डावखोरे होते असे म्हणतात, पण याचा आज तागात पुरावा सापडलेला नाही. एकदा आइन्स्टाईन यांना त्यांच्या वडिलांनी एक होकायंत्र दिले. आइन्स्टाईन यांना जाणवले की रिक्त अवकाश आणि होकायंत्रातील बाणाची हालचाल यामागे नक्कीच काहीतरी रहस्य आहे. ते जसे जसे मोठे होत गेले तसे तसे आइन्स्टाईन यांनी मजेसाठी अनेक रचनाकृती आणि यांत्रिक उपकरणे बनवली व आपली गणितातले कसब दाखवले. जेव्हा आइन्स्टाईन 10 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या भावाने मॅक्स टॅलमड, नंतर मॅक्स टॅलमी असा झाला, या पोलंडमधील अतिशय गरीब वैद्यकीय विद्यार्थ्याची ओळख त्यांच्या कुटुंबाशी करून दिली. 5 वर्षाच्या सहवासात मॅक्स टॅलमड हा दर आठवडा लहानग्या अल्बर्टला अनेक विज्ञानविषयक पुस्तके, गणिती कोडी आणि तत्त्वज्ञानविषयक लिखाणे देत असे. या पुस्तकात इमॅन्युएल कॅंट्स यांचे सुयोग्य तर्कसंगीताचे समालोचन हे पुस्तक, तसेच युक्लिडचे घटक या पुस्तकांचा समावेश होता. आइन्स्टाईन त्या पुस्तकाला एक पवित्र भूमिती पुस्तक असे म्हणत. अल्बर्टच्या कल्पनाशक्तीची वाढ ही त्याच्या घरातून सुरू झाली. त्यांची आई एक उत्कृष्ट पियानोवादक होती. ही कला त्यांनी अल्बर्टला शिकवली. त्यांचे मामा जेकब यांनी अल्बर्टशी गणिते सोडवून दाखवण्याची पैज लावली होती. ही गणिते अल्बर्टने अतिशय आनंदाने सोडवली. मॅक्स टॅलमॅडच्या इसवी सन 1889 ते इसवी सन 1894 या कालखंडात दर आठवड्यात होणाऱ्या त्यांच्या भेटीत टॅलमॅड यांनी अनेक अर्धधार्मिक संकल्पना मांडून बायबलमधील अनेक गोष्टी असत्य असू शकतात या विचाराकडे अल्बर्टचे लक्ष वेधले. अल्बर्टचे स्वयंअध्ययन इतके प्रभावी होते की ते त्यांच्या अभ्यासक्रमात नसलेली भूमितीची अवघड गणिते चुटकीसरशी सोडवत असत. इसवी सन 1933 साली आइन्स्टाईनने ॲडॉल्फ हिटलर यांच्या नेतृत्वाखालील वाढत्या नाझी शक्तीचा प्रभाव लक्षात घेऊन जर्मनीतून अमेरिकेत जाण्याचे ठरवले. प्रवास करत असताना आइन्स्टाईन आपली पत्नी एल्सा यांना दररोज पत्र लिहित असत. त्यांनी मार्गोट आणि इल्से या सावत्र मुलींना दत्तक घेतले. जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठाला दिलेल्या कागदपत्रांमध्ये ही पत्रे समाविष्ट होती. मार्गोट आइन्स्टाईनने वैयक्तिक पत्रे लोकांना उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर 20 वर्षानंतर प्रसिद्ध करण्याची विनंती केली. म्हणजे जवळपास 1986 मध्ये मरण पावल्या त्या. हिब्रू विद्यापीठाच्या अल्बर्ट आइन्स्टाईन आर्काइव्हच्या बर्बरा वोल्फ यांनी बीबीसीला सांगितले की 1912 ते 1955 दरम्यान सुमारे 3500 पानांचा खाजगी पत्र व्यवहार लिहिलेला आहे. कॅलिफोर्नियातील फेडरल डिस्ट्रिक्ट कोर्टात 2015 मध्ये आइन्स्टाईनच्या प्रसिद्धीच्या अधिकारावर खटला भरला गेला. जरी न्यायालयाने सुरुवातीला हा अधिकार संपुष्टात आणला होता, त्या निर्णयावर ताबडतोब अपील करण्यात आले आणि नंतर हा निर्णय संपूर्णपणे रद्द करण्यात आला. त्या खटल्यातील पक्षांमधील
अंतर्निहित दावे शेवटी निकाली काढण्यात आले. हा अधिकार लागू करण्यायोग्य आहे आणि जेरुसलमचे हिब्रू विद्यापीठ हे त्या अधिकाराचे अनन्य प्रतिनिधी आहे. कार्बिस द रॉजर रिचमन एजन्सीचे उत्तराधिकारी विद्यापीठासाठी एजंट म्हणून त्यांचे नाव आणि संबंधित प्रतिमा वापरण्यास परवाना देतात. आइन्स्टाईन हे जगातील सर्वात प्रसिद्ध वैज्ञानिक सेलिब्रिटीपैकी एक बनले. 1919 मध्ये त्यांच्या सामान्य सापेक्षतेच्या सिद्धांताच्या पुष्टीपासून त्यांच्या प्रसिद्धीची सुरुवात झाली. सामान्य लोकांना त्यांच्या कार्याची फारशी माहिती नसतानाही त्यांचे प्रचंड नाव झाले. त्यांना भरपूर प्रशंसा आणि प्रसिद्धी मिळाली. दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच्या काळात द न्यू यॉर्करने त्याच्या द टॉक ऑफ द टाउन एक विग्नेट प्रकाशित केले, ज्यामध्ये असे म्हणाले होते की आइन्स्टाईन अमेरिकेत इतके प्रसिद्ध होते की त्यांनी त्या सिद्धांताचे स्पष्टीकरण द्यावे म्हणून लोक त्यांना रस्त्यावर थांबवतील. सततच्या चौकशा हाताळण्याचा त्यांनी शेवटी एक मार्ग शोधला. त्यांनी त्यांच्या चौकशीकर्त्यांना सांगायला सुरुवात केली, मला माफ करा, माफ करा. नेहमी लोक चुकून मलाच प्रोफेसर आइन्स्टाईन समजतात. आइन्स्टाईन अनेक कादंबऱ्या, चित्रपट, नाटके आणि संगीताच्या कामाचा विषय किंवा प्रेरणा आहेत. अनुपस्थित मनाच्या प्राध्यापकाच्या चित्रीकरणासाठी ते एक आवडते मॉडेल आहेत. त्यांचा अर्थपूर्ण चेहरा आणि विशिष्ट केस रचना मोठ्या प्रमाणात कॉपी आणि अतिशयोक्तीपूर्ण केली गेली आहे. टाइम मॅगझिनच्या फ्रेडरिक गोल्डनने लिहिले की आइन्स्टाईनमुळे व्यंगचित्रकारांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अनेक लोकप्रिय कोटेशनसाठी त्यांना चुकीचे श्रेय दिले जाते. आइन्स्टाईन यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. 1922 मध्ये सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील त्यांच्या सेवांबद्दल आणि विशेषतः फोटोइलेक्ट्रिक प्रभावाच्या कायद्याच्या शोधासाठी त्यांना 1921चा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. 1921 मधील कोणत्याही नामांकनाने अल्फ्रेड नोबलने ठरवलेल्या निकषांची पूर्तता केली नाही. म्हणून 1921 चे पारितोषिक पुढे नेण्यात आले आणि 1922 मध्ये आइन्स्टाईन यांना देण्यात आले. आइन्स्टाईन यांच्यावर प्रकाशित झालेले मराठी पुस्तके: अवकाश काळाचा तपस्वी अल्बर्ट आइन्स्टाईन हे मराठी पुस्तक लिहिले गेले आणि याची लेखिका आहे माधुरी काळे आणि प्रकाशित केले मॅजेस्टिक प्रकाशन यांनी. त्यानंतर अल्बर्ट आइन्स्टाईन काळाचे रहस्य भेदणारा काळातील प्रतिभावंत आणि लेखिका आहे चैताली भोगले. अशा ह्या सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध सायंटिस्ट वैज्ञानिकास मुरली स्टुडिओ ग्रुप करून शतशः नमन. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच मुरली स्टुडिओ हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, जेणेकरून सर्वात आधी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार. मित्रांना, ओळखीच्या लोकांना शेअर करा, जेणेकरून या अत्यंत महत्त्वाच्या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होतील. तर भेटूया सुंदरशा विषयासोबत पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.